नमस्कार मंडळी. तर आज होता आमच्या शीतलताईंच्या घाण्या बांगड्यांचा कार्यक्रम. आता घाण्या बांगड्यांचा कार्यक्रम ज्या दिवशी असतो ना त्या दिवशीपासूनच ना घरात लग्न असल्यासारखं वाटतं. कारण मंडप लावला जातो, स्पीकर लावला जातो, भावकी पण जमा होते कार्यक्रमासाठी, त्यानंतर नातेवाईक पण येतात. तर आता घाण्या बांगड्यांचा कार्यक्रम म्हटलं का हे डेकोरेशन आता कंपल्सरी झालेलं आहे, ते म्हणजे जातं सजवणं. तर इथं ना मी जातं सजवायची तयारी आधीच करून ठेवली होती. तर माझ्या ह्या सगळ्या नंदा मिळून ना मला मदत करत होत्या. आता 2 महिन्यापासूनच मी हे प्रिपरेशन करत होते, कारण माझ्याकडंच ही जबाबदारी सोपवलेली होती की जे डेकोरेशन आहे ते सगळं मी करायचं. आता माझ्या लग्नात हे असलं काही डेकोरेशन केलं नाही, म्हणून आता मी सगळ्यांच्या लग्नात डेकोरेशन करते हे जात्याचं वगैरे. तर फुलांच्या पाकळ्या वगैरे आधीच करून ठेवल्या होत्या आणि वरत तर आत्याच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ना हातभार लावतोय. तर त्याला पण इथं करायचं होतं ना, तो पण करत होता. बाकीचं आम्ही ना जातं वगैरे सजून घेतलं. शेल्याच्या पदरीवत गा सईबाई, शेल्याच्या पदरीवता बंधू माझाला नाही ग सईबाई, बंधू माझाला नाही आला नाही ग नाही आला नाही. तीस 40 गावाला गा सईबाई, 30 40 गावाला. आमच्या इकडं घाणा बांगड्याचा कार्यक्रम असतो ना, तो 3-4च्या पुढं संध्याकाळच्या वेळेला चालू होतो. तर आता माझं डेकोरेशन वगैरे सगळं करून झालं होतं आणि मी पण माझं थोडंसं आवरलेलं होतं आणि मी पण आता घाणा घालण्यासाठी आलेले होते. तर घाणा घालण्यासाठी ना वेगळं जातं इथं रोवलं होतं. आता जोपर्यंत सगळी हळद दळून होत नाही ना तोपर्यंत इथं घाणा बांगड्यांची ही गाणी चालूच असतात. ही गाणी ऐकायला ना खूप भारी वाटतात. आणि आता मी नाही बाहेर आले होते जरा वेळ. इथं बरंचची मज्जा होती चांगली, कारण आतू इकडून तिकडून त्याला उचलून घेत होती. त्यानंतर ना इथे एका साईडला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता आणि एका साईडला ना हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता घरामध्ये. मी केलेलं डेकोरेशन ना सर्वांना आवडलं. आता मी एकटीने नाही केलं, सगळ्यांनी थोडी थोडी मदत केलेली आहे. आमच्या सगळ्यांच्या मदतीने एवढं छान झालेलं होतं डेकोरेशन आणि खूप छान दिसत होतं डेकोरेशन. आणि आता इथं सगळेजण ना बाहेर काही चेअरवर बसले होते, काही वट्ट्यावरती बसलेले होते. सगळे जेव्हा कार्यक्रमाला एकत्र येतात तेव्हा खूप भारी वाटतं. आता हे सगळी माझ्या सासरकडची मंडळी आहेत. आता इथं ना फॅमिली फोटो काढण्यासाठी चाललेलं होतं. तसं इकडं फोटो चालू आहेत, इकडं मस्त असं ना बांगड्या भरायचं चालू आहे आणि खूप छान असं इथं लग्नाचं घर वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. इकडं सगळे ना वयस्कर माणसं बसलेली होती. त्यानंतर आम्हाला अक्षदा बनवायच्या होत्या, त्यासाठी पण आम्ही छान असं इथं डेकोरेशन करून घेतलं. डेकोरेशन केल्याच्या नंतर सगळे कलर वगैरे मिक्स केले आणि छान अशा इथं ना आम्ही अक्षदा पण बनवून घेतलेल्या होत्या. तर आता शीतलताईंच्या लग्नाच्या अक्षदा पण तयार होत्या. आता हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे जो मी ना एकत्रच एडिट केलेला आहे. तर मुलीचं लग्न असलं की मग काय मुलीला खूप सारा रुखवत दिला जातो. तर इथं ना रुखवतच बनवण्यासाठी ह्या सगळ्या बायका इथं बसलेल्या होत्या. तर इथं पुऱ्या लाटण्याचं काम चाललेलं होतं. आता ह्या सारणाच्या पुऱ्या आहे ह्या रुखवतामध्ये द्यायच्या होत्या, त्यामुळं काही जण लाटत होते, काही जण त्याचे उंडे तयार करून देत होते आणि दोघी जणी इथं ना पुऱ्या मस्त तळत होते. तर मस्त असं यांच्या ना गप्पा मारता मारताच हे काम चाललेलं होतं. तर रुखवत तळण्यासाठी ना अशा सगळ्या बायका एकत्र जमा होतात आणि मग रुखवत करतात. आता इथं पुऱ्या पण ना तळायचं काम चालू होतं, एका बाजूला करायचं आणि पापड्या कुरड्या हे सगळं पण तळून झालेलं होतं. तर इथं ना पाटी भरून ठेवलेली होती. तर अशा 2 पाट्या ना कुरड्या पापड्या असं रुखवतात देतात. तर काही नावाच्या पापड्या पण बनवल्या होत्या, खूप सुंदर अशा दिसत होत्या त्या. आता हा रुखवत ना पॅक करून ठेवायचा होता, त्यासाठी ना हे असे कलरचे कागद वरून लावतात आणि रुखवत पॅक करतात. तर इकडं खूप सारे असे ना लाडू बनवले होते, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, शंकरपाळी, खूप सारे पदार्थ रुखवतामध्ये ना इथं आम्ही दिलेले होते. तर त्याची सगळ्याची पॅकिंग करून ठेवलेली होती. तर आज मेहंदीचा पण कार्यक्रम होता. इथं मेहंदीचं डेकोरेशन चाललेलं होतं आणि एकीकडे छान असं इथं डेकोरेशन करण्याचं चाललं होतं मेहंदीचं नवरीच्या भावांचं आणि दुसरीकडे चाललेलं होतं आमचं मेहंदी काढायचं. मेहंदी काढता काढता आम्ही थोडासा ब्रेक घेतला, कारण मी पहिल्यांदाच नवरीची मेहंदी काढत होते. याआधी मी नवरदेवांची मेहंदी काढलेली, पण नवरीची कधी काढलेली नव्हती. आता इकडं वरच त्याच्या छोट्या काकासोबत ना मोबाईल पाहायचं काम चाललेलं होतं. इकडं मामा ना अंगणामध्ये पाणी मारत होते धूळ उधळू नये म्हणून.
आणि इकडं यांचं डेकोरेशन ना कधीचं चाललेलं होतं, तर सगळे मिळून डेकोरेशन करत होते. आणि इकडं नवरीसाठी ना गजरा बनवायचं काम चाललेलं होतं, तर हातात गजरा घालण्यासाठी इथं हे काकांना गजरा बनवून देत होते शीतलताईंना. तर आता मी पहिल्यांदाच ही मेहंदी काढत होते, त्यामुळे मला बराच वेळ लागणार होता. आज मला बाकीच्या कामांमधून सुट्टी होती. आज मला फक्त एकच काम होतं, ते म्हणजे नवरीला मेहंदी काढण्याचं. त्यामुळे आमच्या सासूबाईंना इथं ना भांडे घासायला लागलेले होते आणि खूप सारे भांडे होते ज्या ते घासत होत्या. आता मी घासू लागले असते, पण ना मला मेहंदी कंप्लीट करायची होती, त्यामुळे मी काही घासू लागले नाही. आणि आता जरा आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतलेला होता, तर आता ह्या माझ्या सासूबाई बोलत होत्या की तू थोडीशी भांडी घास. मी सांगते सगळ्यांना की माझ्या सूनबाईंनी पण ना भरपूर काम केलं आहे, भांडी घासलेत सकाळपासून, पण मी घासलेच नव्हते भांडे, कारण की मी मेहंदी दुपारपासून काढत होते. आता इथं ना यांची ॲनिव्हर्सरी होती काका मावशींची, तीच इथं साजरी होत होती. तर आम्ही ना मग मेहंदी काढण्यासाठी थोडासा ना ब्रेक घेतला आणि इथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू होतं. सगळेजण मस्त बसलेले होते आणि इथं मस्त असे 2 केक पण आणलेले होते, चॉकलेट फ्लेवर होता. इथं एकीकडे सेलिब्रेशन चालू होतं आणि एकीकडे आमच्या आत्यांना दिसलं की त्यांच्या मुलीचा हात खूप बारीक झालेला आहे. आणि त्याच्यावरती त्यांचं उत्तर काय होतं ऐका. थांबा. एकमेकाच्या तोंडात केक आला उजव्या मस्त कॅन्डिड आले. फोटो नका ठेव, फोटो काढायसाठी. काल पप्पू जावा होता बामण, आज भाऊ. सेलिब्रेशन वगैरे झाल्याच्या नंतर ना परत मी जी राहिलेली मेहंदी होती ना ती काढायला घेतली. आणि ना आम्हाला रात्रीच्या 2 वाजले होते सगळी मेहंदी कंप्लीट करता करता, पायांवरची आणि हातांवरची. मला कधीच वाटलं नव्हतं की मी ब्रायडलची ना एवढी छान मेहंदी काढल म्हणून. आणि मी ना त्यांना बोलले पण होते की आपण कोणाकडून तरी काढून घेऊ, पण माझ्या नणंदबाईंना माझ्यावर एवढा विश्वास होता ना की त्या बोलल्या नाही वहिनी तुम्हीच मला मेहंदी काढा, तुम्ही छान मेहंदी काढता. पण मी आधी ब्रायडलची मेहंदी कधीच काढलेली नव्हती, तर माझ्या नणंदबाईच माझ्या फर्स्ट ब्रायडल होत्या. आणि मी ही सगळी मेहंदी ना एकदम कंप्लीट केलेली होती आणि खूप छान अशी मेहंदी आलेली होती. सगळ्यांना ना मेहंदी खूप आवडली आणि मलाही खूप भारी वाटलं की मी ना एवढी छान मेहंदी काढली येते. तर इथं छान असं आम्ही रात्री 2 वाजता ना मेहंदीचे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्यानंतर मग आम्ही झोपलो. तर आम्ही 2-3 जणी जागे होतो, बाकी सगळेजण झोपलेले होते. तर फायनली आमच्या नवरीबाईची मेहंदी मी इथं ना पूर्ण केलेली होती आणि मेहंदी खूप सुंदर अशी दिसत होती. आता तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की मला मेहंदी जमली आहे की नाही, कशी आली. बाकी सगळ्यांना तर खूप आवडली, त्यामुळे मला खूप भारी वाटलं की माझी मेहंदी सगळ्यांना आवडली आहे. आता उद्या आहे ना इथं मांडव ढाळ्याचा कार्यक्रम. आता आमच्या गावाकडं कसा असतो तो कार्यक्रम ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मंडळी, मेहंदी आणि घाणा बांगड्यांचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.